ऑपरेशन टायगर संदर्भात ज्या पद्धतीने बातम्या सुरू आहेत, गेले 1.5 ते 2 वर्ष या सगळ्या बातम्या सुरू आहेत. आपण सकाळपासून पाहताय, रात्रीपासून पाहताय, संजय राऊत सारखी व्यक्ती कधी 15 करोडची भाषा करते, कधी 50 करोडची भाषा करते. तीच व्यक्ती शरद पवारांनी जो पक्ष निर्माण केला, मेहनतीतून पक्ष निर्माण केला, त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं म्हणून सल्ला देतो. काँग्रेसकडे किती करोड घेतले सांगावं त्यांनी. काँग्रेसमधून करोडो रुपये घेऊन अशा प्रकारे सल्ला देतात का? आज तुम्ही म्हणताय की लोक पैसे घेऊन चाललेत, करोड रुपये घेऊन चाललेत. सकाळी पत्रकार ते आमच्या पक्षात येणार की नाही येणार याची मला कल्पना नाही, परंतु ही लोक का जात आहेत? का साधा शिवसैनिक जो तुम्ही त्याला म्हणता, साधा कार्यकर्ता पण तुम्हाला सोडून का चाललाय याचं कधी आत्मपरीक्षण केलं का? तुम्ही सरदार आहात ना, तुम्ही राजा आहात ना, कधी सैन्याच्या पाठीमागे उभे राहिलात का? जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, आपण मातोश्री सोडून मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्रात कधी गेलात का? भाषणं केलीत का जाऊन? का फक्त मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे म्हणून? कधी कुठल्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याला कौतुकाची छाप पाठ फोपटलीत का? कधी पाठीमागे उभे राहिलात का? कुठल्या शिवसैनिकाला हार्टचं ऑपरेशन आहे, किडनीचं ऑपरेशन आहे, कधी मदत केली? कशा करता लोक तुमच्याकडे राहतील याचा फक्त विचार करा. पहिल्यांदा फक्त इन्कमिंग, आणि म्हणून तुमच्या पक्षातनं आउटगोईंग सुरू झालेलं आहे. प्रथम आत्मपरीक्षण करा आणि नंतर एकनाथ शिंदे साहेबांना दोष द्या. या उलट एकनाथ शिंदे साहेब रात्रंदिवस काम करतात, 24 तास काम करतायत. रात्री 3 वाजता जाऊ द्या, रात्री 4 वाजता जाऊ द्या, लोकांना भेटतायत, कार्यकर्त्यांना भेटतायत, पदाधिकाऱ्यांना भेटतायत. आपण काय करताय? आपण काय करताय याचं उत्तर पहिलं द्या. कशा करता लोक राहतील? ते खासदार आमच्याकडे येतील, नाही येतील, येणार आहेत, नाही येणार, मला माहिती नाही. पण साधा कार्यकर्ता सुद्धा तुमच्या सोबत राहिलेला नाहीये. 65 नगरसेवक मुंबई महापालिकेत आले म्हणून सांगताय. किती राहतात तुमच्याकडे बघा भविष्य काळात. कोणी तुमच्या बरोबर राहणार नाही. तुम्ही, आदित्य ठाकरे आणि तुमचा पक्ष बुडवणारे संजय राऊत या व्यतिरिक्त तुमच्या सोबत कोणी राहणार नाही.